छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर इथं देशभरामधून लाखो भाविक हे दर्शनासाठी येतात। आज शिवाचं दर्शन व्हावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यामुळे दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर व्यवस्थापनानं विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत। पोलीस प्रशासनानं देखील भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे। घृष्णेश्वराचं दर्शन घडवतायत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग। या घृष्णेश्वराची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं पूर्ण प्रदक्षिणा मिळते आणि त्यामुळे घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं। त्यात आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचं दर्शन व्हावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यामुळे महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून भाविक तासनतास रांगा लावून घृष्णेश्वराच्या चरणी विलीन होण्यासाठी वेरूळला पोहोचतात। आज भाविकांचं व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी प्रशासनानं पूर्ण काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आज काही दिवसापूर्वी गाभाऱ्यात प्रवेश मिळत नव्हता, मात्र आज गाभाऱ्यामध्ये थेट घृष्णेश्वराच्या पिंडीवरती हात ठेवून दर्शन घेता येतं आहे आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। भाविक महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून घृष्णेश्वराच्या चरणी विलीन होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना दर्शन मिळावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं काळजी घेतली जाते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, वेरूळ घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.